नागपुरातील प्रभाग क्रमांक 35 मध्ये अनेक समस्या आहेत। सांडपाणी आणि अस्वच्छतेमुळे नागरिक हैराण झाले। अनेकदा तक्रारी करूनही दुर्लक्ष केल्याचा आरोप करण्यात येतोय। तर दुर्गंधी या परिसरातली समोर आलेली आहे। दृश्यांच्या माध्यमातून सांडपाणी आणि अस्वच्छता यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झालेला आहे। तक्रार अनेकदा करण्यात आली, मात्र त्यानंतरही प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप स्थानिक करतायत। नागपुरातील प्रभाग क्रमांक 35 मधील हा प्रकार, याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी तेजस मोहतुरे यांनी। पाहूया। महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात झाली। अशात जर बघितलं असेल तर नागपूरमध्ये हाय व्होल्टेज निवडणूक पाहायला मिळत आहे। मात्र अनेक अशा प्रभाग आहेत ज्या प्रभागामध्ये आजही जे आहेत ते नागरिकांच्या समस्या कायम आहेत। नागपुरातील आपण बघितलं असेल तर फुलमाती लेआउट जे आहे त्या ठिकाणी जर बघितलं असेल तर मोठा प्रचंड त्रास जे आहे त्या नागरिकांना सहन करावा लागते। माझ्या पाठीमागे बघू शकता की ज्या पद्धतीने घाणेरडा पाणी, या घाणेरड्या पाण्याचा त्रास येथील सर्वसामान्य नागरिकांना सहन करावा लागतं। पावसाळ्यात तर या नागरिकांची जे आहे ते दमछाट होत असते। आणि बघू शकता की आता निवडणुका आलेल्या आहेत। निवडणुकीच्या दिवशी जे आहेत सत्ताधारी पक्ष असो किंवा विरोधी जे मतदान मागायला आलेले आहेत आणि यांची मागणी आहे की हे घाणेरडं पाणी असेल किंवा या भागातील कचरा असेल हा आम्हाला इथून दूर करावा। आणि या संपूर्ण याच्यात जर बघितलं असेल तर आजही स्मार्ट सिटीकडे मुख्यमंत्री असेल किंवा केंद्रीय मंत्री जरी बघत असले तरी फुलमती लेआउट जे आहे या भागातील नागरिकांच्या समस्या आजही जे आहेत ते कायम आहेत। कॅमेरामॅन मंगेश मोहितेसह तेजस मोहतुरे, जय महाराष्ट्र न्यूज, नागपूर। आमची मागणी रोड आणि ड्रेनेज लाईन ही व्यवस्थित झाली पाहिजे। एक जरी पाणी पडला तर ह्या भागातमध्ये दुसऱ्या गल्लीपर्यंत कंबरभर पाणी राहतं। लोकांना याय जायला भरपूर त्रास आणि हा रोड डायव्हर्ट केला जातो। मग पाणी आलं की समोरही जमा होतं तर हा डायव्हर्ट करतात तो, आणि डायव्हर्ट केल्यानंतर इथनं इतका पब्लिक राहतं आणि ब्रेकरही जर टाकले तर ब्रेकरही हे टाकू देत नाही, तोडून टाकतात। मी फुलमती लेआउट, ऐश्वर्या सोसायटी, रतननगर या परिसरातील एक नागरिक आहे। निवडणुका येतात आणि जातात, पण जेव्हा निवडणुका येतात तेव्हाच निवडणुकीला उभे असलेले उमेदवार आमच्या प्रभागामध्ये येतात, आमच्या परिसरात येतात आणि वर्षभर आमच्याकडे ढुंकूनही पाहत नाही। आमच्या या परिसरामध्ये अनेक समस्या आहेत। त्यामध्ये गटर लाईनची समस्या आहे, विजेची समस्या आहे, पाण्याची समस्या आहे। या समस्यांकडे आम्ही वारंवार त्यांना निवेदनं दिली, त्यांना जाऊन भेटलो, तरीसुद्धा त्यांनी आमच्या समस्यांकडे दुर्लक्ष केलेलं आहे।